जय हिंद, जय महाराष्ट्र। द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण अशोक लेलँड या कंपनी संदर्भात माहिती घेणार आहोत। बघा, या स्टॉकमध्ये आपल्याला आज मार्केट ओपन होतात जवळजवळ 5% आसपास अपमूव पाहायला मिळाली। तर याचं एकमेव कारण म्हणजे कंपनीने त्यांचे क्वार्टर 2चे रिझल्ट अनाउन्स केले आहेत, ज्याच्यामध्ये कंपनीचा परफॉर्मन्स अतिशय चांगला राहिलेला आहे। तर थोडंसं शॉर्टमध्ये आपण परफॉर्मन्स कसा राहिला आहे थोडीशी आकडेवारी बघूया। बघा, लास्ट क्वार्टरमध्ये म्हणजे जून 25 मध्ये त्यांचा सेल्स होता 11,709 करोडचा आणि तो वाढून आत्ता झाला आहे 12,577 या क्वार्टरमध्ये। म्हणजे रेव्हेन्यूमध्ये आपल्याला वाढ होताना पाहायला मिळते। ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन लास्ट क्वार्टरमध्ये 19% होता आणि या क्वार्टरमध्ये देखील 19% आहे, म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन हा सेम राहिलेला आहे। नेट प्रॉफिट लास्ट क्वार्टरमध्ये होता 758 करोडचा आणि ह्या क्वार्टरमध्ये सप्टेंबर 25 मध्ये तो वाढून झाला 820 करोड। म्हणजे नेट प्रॉफिटमध्ये चांगली जंप कंपनीने घेतली आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर EPS पण थोडासा वाढलेला आहे। लास्ट क्वार्टरमध्ये होता 1.04 आणि या क्वार्टरमध्ये आहे 1.29। तर इथे आपल्याला क्वार्टरचे रिझल्ट जे आहेत ते चांगले पाहायला मिळत आहेत। कंपनीचा बिझनेस मॉडेल देखील चांगला आहे मित्रांनो। बघा, कंपनी कमर्शियल व्हेकलमध्ये काम करते। जवळजवळ 89% आसपास बिझनेस त्यांचा कमर्शियल व्हेकलचा आहे, ज्याच्यामध्ये ट्रक आहेत, बसेस आहेत, लाईट व्हेकल्स असतील, हेवी व्हेकल्स असतील किंवा डिफेन्ससाठी लागणारे व्हेकल्स असतील किंवा काही प्रमाणात इंजिन बनवण्याचं देखील कंपनी काम करते। त्यानंतर 11% त्यांचा बिझनेस जो आहे तो फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये येतो। फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये काय मेनली जे व्हेकल रिलेटेड सर्व्हिसेस आहेत किंवा हाऊसिंग फायनान्स आहेत, त्याच्यातून आपल्याला 11% आसपास कंपनी बिझनेस करताना पाहायला मिळते। ते झाले बेसिक डिटेल्स कंपनीचे। आता जे फंडामेंटल देखील जाणून घेऊया। भले कंपनी आता क्वार्टरली परफॉर्मन्स चांगला केलेला आहे, परंतु कंपनीचा फंडामेंटली स्ट्रॉंग असेल तरच आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून विचार करतो। तर फंडामेंटल्समध्ये आपले 10 मेट्रिक्स असतात, जे आपल्या टीमने खूप सारे रिसर्च आणि ॲनालिसिस करून बनवलेत, ज्याच्या बेसवरती आपण ठरवू शकतो की कंपनी जी आहे ती ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करण्यास योग्य आहे की नाही। तर मेट्रिक्स कोणते तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसलेच असतील। आता डिटेलमध्ये आपण ते समजून घेऊयात। त्यासाठी आपण 1 ते 10ची अशी रेटिंग दिली। ती रेटिंग कशा प्रकारे असेल ते देखील पहिले तुम्हाला मी सांगतो। तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे जे फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत, ज्याच्यावर आपण इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून विचार करू शकतो। त्यानंतर 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे त्याच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवरती आपलं ऑब्झर्वेशन ठेवायचं असतं। त्यानंतर 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते वीक असतात फंडामेंटली, म्हणजे फंडामेंटली कमकुवत असतात, त्यांच्यापासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं। तर चला आपण समजून घेऊया आता। त्याचा पहिला मेट्रिक आपण बघूया, तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतोच। म्हणजेच कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला ते आपल्या याच्या माध्यमातून समजते। त्याचा रेशो किती लागतो, 15 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ते 14.3 पाहायला मिळतो। त्यामुळं हा पॉईंट जो तो निगेटिव्ह आहे। त्यानंतर ROE, रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला ते आपल्या याच्यातून समजते। त्याचा रेशो आपल्याला लागतो 15 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये इथे 28.8 आहे, त्यामुळे हा पॉईंट जो तो पॉझिटिव्ह जातो आहे। त्यानंतर डेट टू इक्विटी, म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती प्रमाणामध्ये आहे ते आपल्या याच्यातून समजते। तो रेशो किती पाहिजे, 1.5 किंवा त्यापेक्षा कमी, आणि ॲक्च्युअलमध्ये 4.33 आहे, त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्ह आहे। त्यानंतर इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजेच कंपनी आपला प्रॉफिट वापरून व्याज किती प्रमाणात भरू शकते, इंटरेस्ट भरण्याची कंपनीची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्याला याच्या माध्यमातून समजते। तो रेशो किती पाहिजे, 3 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ते 2.14 पाहायला मिळतो आहे, त्यामुळे हा पॉईंट जो तो निगेटिव्हमध्ये जातो आहे। त्यानंतर OPM, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, म्हणजेच कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातामध्ये किती प्रॉफिट शिल्लक राहिला ते आपल्या याच्यातून समजते। आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसे की रॉ मटेरियल आहे, त्यानंतर रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, त्यानंतर एम्प्लॉईजचं पेमेंट आहे किंवा इतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतील, हे सगळे वजा करता कंपनीच्या हातामध्ये किती प्रॉफिट शिल्लक राहतो त्याचा रेशो आपल्या याच्यावरून कळतो। तो किती पाहिजे, 10 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअली 12.1 आहे, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर कॅश फ्लो क्वालिटी, याच्यामध्ये कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खरा कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का नाही ते आपल्याला समजते। तो रेशो किती पाहिजे, 3 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअली इथे 1 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातो आहे। त्यानंतर फ्री कॅश फ्लो डिसिप्लिन, म्हणजे लास्ट 5 वर्षामध्ये कंपनी कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते की नाही ते आपल्या याच्या माध्यमातून समजते। तो रेशो किती लागतो आपल्याला, तर 3 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि इथे आपल्याला 1 पाहायला मिळतो, त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्हमध्ये जातो आहे। त्यानंतर अल्टिमेट झेड स्कोर, तर याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजतं। आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर फायनान्शियलचे असे काही पॅरामीटर्स आहेत ज्याचं वर्गवारी केली जाते आणि त्याची टोटल असा एक स्कोर काढला जातो, ज्याला अल्टिमेट झेड स्कोर असं म्हणलं जातं, ज्याच्यामधून समजतं की ॲक्च्युअलमध्ये कंपनी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे की नाही, का दिवाळखोरीच्या मार्गावरती आहे। तर त्याचा रेशो किती लागतो आपल्याला, तर 3 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअली 2.93 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्हमध्ये जातो आहे। त्यानंतर प्रमोटर प्लेज, आता प्रमोटर म्हणजे कंपनीचे मूळ मालक असतात, ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते, तर त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, म्हणजे जर रेशो आपला 0 पाहिजे, आणि ॲक्च्युअली इथे पाहिलं तर 0च आहे, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे।
त्यानंतर CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो. तर तो किती पाहिजे, 12 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ते जवळजवळ 54.2 पाहायला मिळतोय. त्यामुळे हा पॉईंट जो आहे तो पॉझिटिव्ह आहे. आता ओव्हरऑल जर याची रेटिंग आपण बघितली तर 4ची रेटिंग आलेली आहे. म्हणजे हा स्टॉक जो आहे तो रेड झोनमध्ये जातो आहे. म्हणजेच फंडामेंटल त्याचे वीक आहेत, कमकुवत आहेत, ज्यापासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं आहे. भले आता कंपनीने Q2चे रिझल्ट चांगले दिले असतील, कंपनीचा बिझनेस मॉडेल देखील चांगला आहे, परंतु जर फंडामेंटल अशा प्रकारचे वीक असतील तर आपण या स्टॉकपासून लांब राहणार आहोत. ठीक आहे, फंडामेंटल वीक आहेत. आता आपण याचे थोडंसं व्हॅल्युएशन देखील बघूया. व्हॅल्युएशनमध्ये सगळ्यात पहिले आपण पाहतो प्राईस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा PI 31 आणि स्टॉकचा पी इथं बघायला भेटतो आपल्याला 26.2. थोडासा ठीक आहे, चांगला पाहायला मिळतो पी इथं आपल्याला. EBITDA 10च्या आतमध्ये पाहिजे आणि EBITDA इथे आहे 13.2, थोडासा जास्त पाहायला मिळतो आहे. पेग रेशिओ 1च्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशिओ 0.09 आहे. व्हॅल्युएशन थोडेसे चांगले पाहायला मिळतं आपल्याला, परंतु स्टॉक फंडामेंटल वीक असल्याकारणाने आपण या स्टॉकपासून लांब राहणार आहोत. आता फंडामेंटल्स आणि व्हॅल्युएशन झालं, थोडं आपण चार्टचं स्ट्रक्चर देखील बघूया कशा प्रकारचं आहे. बघा, आता तुमच्यासमोर इथे मी मंथली चार्ट मित्रांनो ओपन केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की 2018मध्ये एक मोठं करेक्शन आलं होतं. ते 2018 ते 2020 पर्यंत 2 वर्षात ते करेक्शन चालू होतं. किती % करेक्ट झाला होता स्टॉक आपण ते देखील चेक करूया. इथे जवळ 70 ते 75% आसपास आपला करेक्शन पाहायला मिळते आणि तिथून जो बाउन्स केला आहे स्टॉकने तो आजपर्यंत आपल्याला कंटिन्यू अपट्रेंड साईडला पाहायला मिळतो. एक ट्रेंड लाईन टाकली बघा इथे, मी तुम्हाला ट्रेंड लाईन पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये प्रत्येक वेळी स्टॉकने त्या ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट करून वरच्या साईडला मोमेंटम करताना पाहायला मिळतो आहे. हायर लो स्टॉकने केलेला आहे आणि आता प्रिव्हियस हाय जो होता इथे 132चा काहीतरी ऑगस्टमध्ये केला होता, तो ब्रेक करून पुन्हा एकदा वरच्या साईडला आपल्याला मोमेंटम देताना स्टॉक पाहायला मिळतो आहे. आपण एक काम करूया, डेली चार्टवरती बघू, जिथे थोडंसं पिक्चर एकदम व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. बघा इथे हा जो एक हाय होता, प्रिव्हियस हाय होता, काहीतरी आत्ता जस्ट लेटेस्ट केला होता 144चा, तो आत्ता जस्ट ब्रेक केला आहे स्टॉकने आणि आता पुन्हा वरच्या साईडला मोमेंटम घेताना पाहायला मिळतो आहे. इथून थोडंसं एकदा करेक्शन आलं होतं, करेक्शन किती आलं होतं इथे ते देखील आपण चेक करूया. बघा एक 7%चं करेक्शन पाहायला मिळते आणि जो प्रिव्हियस रेसिस्टन्स होता, तुम्ही नीट जर बघितलं तुम्हाला इथे दिसून येईल, हा एक रेसिस्टन्स होता इथे. हा रेसिस्टन्स इथे ब्रेक करून पुन्हा एकदा स्टॉकने रिटेस्ट केला. फर्स्ट टाइम इथं रिटेस्ट केला आणि सेकंड टाइम अगेन इथे रिटेस्ट करून एक स्ट्रॉंगली अपट्रेंड आपल्याला इथं पाहायला मिळतोय. समजा न्यूजमुळे जी न्यूज आली Q2ची, ज्याच्यामध्ये कोणीच या स्टॉकमध्ये एंटर केलंच असेल तर त्यांच्यासाठी हा जो प्रिव्हियस लो होता तो एक स्टॉप लॉसचं काम करेल. किती आहे इथे जवळजवळ 134च्या आसपास पाहायला मिळतोय, तो एक स्टॉप लॉसचं काम करणार आहे. आणि टार्गेट जर बघितले तर फर्स्ट टार्गेट तर ऑलरेडी इथं अचीव झालेलाच आहे 149च्या आसपास. सेकंड टार्गेट आहे 161, त्यानंतर थर्ड टार्गेट आहे 181 आणि चौथा टार्गेट आहे 201च्या आसपास आपल्याला टार्गेट पाहायला मिळतोय. तर अशा प्रकारचे टार्गेट्स असणार आहेत, परंतु आपली जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीप्रमाणे आपण कोणत्या प्रकारे या स्टॉकमध्ये एंट्री करणार नाही आहोत. हे फक्त त्यांच्यासाठी सांगतोय की ज्यांनी फक्त या न्यूजमुळे स्टॉकमध्ये एंट्री केलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आपली ॲनालिसिस आपण केले. आता मित्रांनो, हे लेवल तुम्हाला सांगितले जातात, जी इन्फॉर्मेशन एक्सप्लेन केली जाते, ही कोणत्या प्रकारची बाय आणि सेलचं रिकमेंडेशन नसतं, फक्त तुम्हाला ॲज अ स्टडी आणि एज्युकेशनल पर्पजसाठी माहिती दिली जाते. तर तुम्हाला देखील कोणत्या स्टॉकबद्दल माहिती पाहिजे असेल किंवा स्टॉकचे फंडामेंटल जाणून घ्यायचे असतील, व्हॅल्युएशन जाणून घ्यायचं असेल किंवा काही माहिती तुम्हाला हवी असेल किंवा स्ट्रक्चर असे म्हणजे चार्टचे स्ट्रक्चर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आम्हाला कमेंट करून सांगत चला, आम्ही त्यासंबंधी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करत जाऊ. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करायला विसरू नका, कारण की जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद.